सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. 1200 कोटींचा निधी दिला जाणार. शेतकरी नेत्यांकडून निर्णयाचं स्वागत. नाशिक विधान परिषदेच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता. गोकुळ गीतेंसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची फोनवर चर्चा. मंत्री उदय सामंत सध्या पुन्हा नाशिक दौऱ्यावर. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत प्रवेशाची अट अमान्य. भाजपच्या नवनीत राणांचं स्पष्टीकरण. उमेदवारी देण्याची सुनेत्रा आणि पार्थ पवारांची इच्छा. राणा यांचं वक्तव्य तर सुनील तटकरेंचा राणांवर बोलायला नकार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार. सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा. 78 गावातील हजारो शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. नाशिक मधल्या टीसीएस प्रकरणातील चार्जशीट मधून धक्कादायक खुलासे समोर. पीडित तरुणीला मलेशियाला पाठवण्याचा होता कट, तर अरबी भाषा बुरखाडी नावाची ट्रेनिंग पीडितेला दिली. मुंबईत खासगी पाणी टँकर चालकांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता. थोड्याच वेळात टँकर असोसिएशनची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. नांदेड, हिंगोली, जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. केळी भागात जमीनदोस्त. नांदेडमध्ये रस्ते जलवाय. वीज पडून म्हशीचा मृत्यू. तर कोकणात मान्सूनच्या सरींमुळे शेती कामांना सुरुवात. आणि साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याची खेळ सुरू. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादांच्या दुकानावर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.